नमस्कार मित्रांनो, महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील अतिरेक झाल्याच्या नंतर आपलं देखील वाटोळं होतं. अशाच प्रकारे सत्तेसाठी आता महायुतीमध्ये जबरदस्त भांडण व्हायला सुरुवात झाली असतानाच महायुतीला जबर धक्का बसतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सगळ्यात मोठ्या कोड्यामध्ये अडकवणारी भाजपा आणि शिंदे सेनेला त्याच्यावरती लावलेले संपूर्ण चौकशीचे सोशल मीडिया, यामुळे भाजपला मात्र तगडा झटका बसतोय आणि महायुतीला सगळ्यात मोठं टेन्शन. तर या नेत्यांचे थेट राजीनामे येत आहेत. मित्रांनो, नेमकी काय आहे महत्वाची बातमी? देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठ्या घडामोडी आता घडण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रापर्यंत गेलेल्या सत्तेच्या चाव्याचे हादरे आता मुंबईपासून दिल्ली सगळीच भूकंपाची केंद्र बनण्यास सुरुवात झाली असून प्रथमतः नाशिकमधून सुरू झालेलं वादळ पुण्यामध्ये आलं. पुण्यामधून ते मुंबई तो दिल्ली, अशा प्रकारच्या वादळामध्ये सध्या महायुतीचे बरेच नेते आता सगळ्यात मोठ्या संकटात आले असतानाच महायुतीला तगडा झटका बसतोय. भाजपला देखील सगळ्यात मोठ्या धक्क्या पाठीमागे त्यांची राजकीय खेळीच असू शकते. मित्रांनो, नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे आणि राज्याच्या सत्ता समीकरणामध्ये? भाजप कशी चुकली? भाजपने स्वतःच्या पायावरती कशी दगड मारून घेतलेत, धोंडे मारून घेतलेत, याचा घेतलेला महत्वाचा आढावा जाणूया अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये. नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात? पडद्याच्या पाठीमागे घडतायत वेगवेगळ्या नवीन हालचाली, ज्या हालचालीचं सत्ता केंद्र, भूकंप केंद्र अभूतपूर्व स्थितीमध्ये भाजपला सत्तेच्या बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, ही बातमी आहे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणातील. उद्धव ठाकरेंना कमी लेखनं शिंदेंनाही महागात पडतंय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली आहे, आता शिवसेना छोटा पक्ष झाला आहे, हे फडणवीस यांचं वक्तव्य त्यांच्याच अंगलट येताना दिसतंय. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष म्हणतायत, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले सध्याचे 80% नेते हे इतर पक्षातून आणून भाजपला फुगवल्याचे आपण पाहतोय. परंतु फडणवीस म्हणतायत की शिवसेना, उद्धव ठाकरेंचा शिवसेना सगळी संपल्यात जमाय, सगळ्यात छोटा पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे असं भाजप म्हणते. परंतु आता मात्र ग्रहण लागले भाजपच्या सत्तेला, महाराष्ट्रातील बरोबर केंद्रातील सत्तेला सुरुंग लागण्याच्या तयारीत. नेमकं काय घडतंय? एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना त्रास देत भारतीय जनता पार्टीने आपली नवी इनिंग मुंबईमध्ये खेळण्यास सुरुवात केली. लागलीच एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली. दिल्ली गाठल्याच्या नंतर भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्याकडे फिल्डिंग लावली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा रोख आला देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे. राज्यातील नेते वेगळ्या साईडला, देवेंद्र फडणवीस एका साईडला, अशा प्रकारची भारतीय जनता पार्टी दुभंगली असून यांच्यामुळे आमच्या शिंदे सेनेतील बऱ्याच मंत्र्यांचे वांदे झाले आहेत, असा थेट आरोप एकनाथ शिंदेंनी केला. आणि शिंदेंनी महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या पक्षाचे सगळेच नेते राजीनामे देणार असं मोठं वक्तव्य केल्यानंतर शिंदे सेनेचे सगळेच मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असं त्यांनी स्पष्ट बनवल्यानंतर केंद्रात देखील भाजपला तगडा झटका बसतोय. नवे तर महायुती सध्या खूप मोठ्या संकटात असल्याचं शिंदेंनी मोठ्या हिताबीनं सांगितलं आणि तशाच प्रकारे घडामोडी घडत गेल्या. परंतु इथपर्यंत हे प्रकरण थांबलं नाही. अजित पवार गटातील बऱ्याच नेत्यांची प्रकरणं बाहेर काढण्यात भारतीय जनता पार्टीला रस आहे. नरहरी झिरवाळ यांचं प्रकरण बाहेर काढलं. लागलीच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा थेट मागितला गेला. अजून 2 ते 3 बडे नेते अजित पवारांची अडकण्यात असून शिंदेच्या मंत्र्यांवरती आता लवकरच कारवाई सुरू होईल. अशा प्रकारच्या मित्रपक्षांना अडकून आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये बलाढ्य होण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीने चालू केली असून बीजेपी आता महाराष्ट्रात आपल्या मित्रपक्षांना अडकवते. हे ऐकल्याबरोबरच शिंदे सेनेतील नेत्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला जर अशा प्रकारची सत्ता तुम्हाला हवी असेल तर आम्हाला सत्ता नकोय असं म्हणत शिंदेना थेट त्यांनी खुलं आवाहन केलंय की आता आपल्याला सत्ता नकोय. उद्धव ठाकरे बरोबर करत होते, भाजपला त्याच जागेवरती दाबायचे आणि आता मात्र शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेस त्रास देते, आपण मात्र काहीच करत नाहीत. अशा प्रकारे केंद्रात देखील सत्ता समीकरणाची चाहूल वेगळीच लागली असून केंद्रात एकनाथ शिंदे आपली नवी भूमिका लावण्याच्या तयारीमध्ये आहेत. एकनाथ शिंदेने जर भाजपची साथ सोडली, केंद्रात भाजपला तगडा मोठा झटका बसू शकतोय.
त्यामुळे केंद्रातली देखील सत्ता जाऊ शकते, राज्यात देखील महायुतीचं सरकार कोसळू शकतं. या सगळ्या गणितापाठीमागे भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत का, असा प्रश्न केंद्राला पडलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रात महायुती सरकार, केंद्रात एनडीए कोसळलं तर याला कोण जबाबदार राहणार, अशा प्रकारच्या बातम्या सगळ्या पसरत आहेत. आपण याबद्दल काय म्हणाल, आपली प्रतिक्रिया द्या.